हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांचं भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न कोपरगाव तालुक्यातील सासनळी येथे. तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांमार्फत डोळ्याचे आरोग्य व प्राथमिक तपासणी, चष्म्याचा नंबर आणि मोतीबिंदू स्क्रीनिंग यांसारख्या सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे अंधत्व टाळण्यास मदत होते. याच अनुषंगाने तुलसी आय हॉस्पिटल नाशिक तसेच आधार फाउंडेशन सासनळी व मायभूमी सोशल फाउंडेशन सासनळी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज बुधवार दिनांक 4 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संपन्न झाले. प्रथम शिबिराचे रिबन कापून व नारळ फोडून डॉक्टर भारत हेकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी सचिन चांदगुडे, संचालक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या हस्तेही शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार आशुतोष दादा काळे यांनी देखील या शिबिरासाठी भेट देऊन डॉक्टरांना व रुग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी केली. मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी आलेले डॉक्टर यांचाही सत्कार मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. या शिबिरामध्ये गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम रुग्णांची नाव नोंदणी करून या शिबिरामध्ये गरजूंना मोफत व सवलतीच्या दरात चष्मे वाटप करण्यात आली. शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी, निदान, चष्मे वितरण व शस्त्रक्रिया अशा प्रमुख सेवा नागरिकांसाठी प्रदान करण्यात आल्या. कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे. तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या नेत्र शिबिर या ठिकाणी आधार फाउंडेशन व मायभूमी फाउंडेशन सासनळी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आज साधारणपणे 100 पेशंटनी या ठिकाणी नाव नोंदणी केली होती आणि त्यापैकी जवळजवळ 80 ते 85 रुग्णांनी या ठिकाणी नेत्र तपासणी करून या ठिकाणी चष्मे किंवा त्या संदर्भात असणाऱ्या काही आपल्या डोळ्यांविषयीच्या अडचणी डॉक्टरांनी त्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि अशा बऱ्याचशा रुग्णांना या ठिकाणी त्या सेवेचा लाभ मिळाला. तर आधार फाउंडेशन व मायभूमी फाउंडेशन यांच्या वतीने भविष्यातही अशा रुग्णसेवा यामध्ये नेत्र तपासणी असेल, हृदयाच्या तपासण्या असेल किंवा मधुमेहाच्या तपासण्या असतील किंवा इतरही काही आपल्या शारीरिक ज्या काही समस्या असतात त्या सर्व प्रकारच्या शिबिर आपण या ठिकाणी भविष्यामध्ये आयोजित करणार आहोत आणि त्यासाठी मायभूमी फाउंडेशन व आधार फाउंडेशन सर्व सदस्य या ठिकाणी सर्वांनी अतिशय चांगला प्रयत्न करून हे शिबिर यशस्वी केलेलं आहे. आणि या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी चास आणि चासनळी पंचक्रोशीतील जे काही आबालवृद्ध आहेत, जे काही गोरगरीब लोक आहेत, त्यांना या शिबिराचा निश्चितच फायदा झालेला आहे. आणि त्या माध्यमातून ज्या काही पेशंटला डोळ्याची अतिशय जास्त समस्या असेल त्यांची या ठिकाणी ऑपरेशन सुद्धा ते केलं जाणार आहे. अशा काही रुग्णांचे त्यांनी नावं घेतलेले आहेत. तर 2-3 दिवसांनी ते त्यांना इथून नाशिक येथे त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन जाऊन त्यांचं ऑपरेशन करून पुन्हा या ठिकाणी सोडणार आहेत. अशी ही निरंतर सेवा आधार फाउंडेशन व मायभूमी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी चालू राहील असे मी या निमित्ताने सांगतो.